नमस्कार. विश्व मराठी परिषदेसाठी महाराष्ट्र मंडळ फ्रान्सतर्फे मुलाखतींच्या या मालिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत. मी सचिन अनगर आणि आज आपल्या सोबत आपले पाहुणे आहेत कुशल दस्तेनवरजी. नमस्कार कुशलजी. नमस्कार सचिन. तर आपले आजचे पाहुणे कुशलजी जे आहेत ते गेली 16 वर्ष फ्रान्समध्ये आहेत. सध्या ते अल्ट्रॉन टेक्नॉलॉजीज मध्ये ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट फॉर इंडस्ट्रियल अँड कन्झ्युमर व्हर्टिकल या पदावर कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्या या प्रवासाबद्दल. काय सांगाल तुम्ही, इतके वर्ष झाले इथे फ्रान्समध्ये आहात, एक हा प्रवास किंवा ही जर्नी कशी होती तुमची, काय याबद्दल आज कसं वाटतं आता जेव्हा मागं वळून बघता तेव्हा? हो, हा प्रवास खूपच सुंदर आहे. खूपच इट्स फुल ऑफ रिच एक्सपिरियन्स असं म्हणू शकतो. भारतातनं केव्हा आम्ही पहिल्यांदा बाहेर येतो तेव्हा म्हणजे वी आर ऑलवेज विथ अ लिमिटेड थिंकिंग की भारतात सगळ्या गोष्टी आपल्याला ओळखीच्या असतात. सगळ्याच म्हणजे मोस्ट पीपल, सगळेच कलिग्स पण मोस्टली इंडियन असतात. जेव्हा बाहेर देशात येतो, एस्पेशली युरोप जिथं माझा एक्सपिरियन्स आहे, तर सगळ्याच दृष्टिकोनातनं नाविन्यता दिसून येते. सगळ्याच फील्ड्स मध्ये, सगळ्या आस्पेक्ट्स मध्ये हाऊ अडव्हान्स्ड इज द वर्ल्ड याची कल्पना यायला लागते. आणि दॅट एक्सपिरियन्स कीप्स टेकिंग यू फॉरवर्ड. सो दॅट इज व्हॉट आय वुड से. खूपच वेगळ्या टाईपचा एक एक्सपिरियन्स असतो हा बाहेर येणं, असं एस्टॅब्लिश होणं आणि एक्सपिरियन्स करत करत लाईफच्या काही गोष्टीत सक्सेस मिळवणं. बरोबर बरोबर. मग आता हा इतक्या वर्षात तुम्ही इथे 16 वर्ष झाले आहात, त्याच्या आधी 1 वर्ष जर्मनीमध्येही होतात. तर या सगळ्या काळामध्ये मराठी माणूस किंवा मराठी माणसं किती वेळा भेटतात, म्हणजे कामासाठी किंवा अशी बाहेर आलेली मराठी माणसं तुमच्यासारखी, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा असतो, काय वाटतं तसं बघून? हो, सो म्हणजे आता नेचर ऑफ वर्क ग्लोबलाइज्ड असल्यामुळे प्रत्येक टीम मध्ये कुठून एक मराठी माणूस असतोच. आणि ते एक आपलेपणा वाटतं की ओके, यु नो, बिकॉज यू डोंट हॅव टू एक्सप्लेन व्हॉट इज वडापाव. कळतं लोकांना की ओके, म्हणजे सो इन दॅट सेन्स इट इज व्हेरी नाईस. आणि मी सुरुवातीला पुण्यात होतो, तर मोस्टली कलिग जेव्हा पुण्यातनं जॉईन होतात वेबएक्सवर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सवर, तर यू फील ॲज इफ यू आर ॲट होम. बरं वाटतं. आणि इवन इन टर्म्स ऑफ क्लॅरिटी ऑफ वर्क, त्यांच्याशी काम करून अनुभव असल्यामुळे व्हॉट टू एक्सपेक्ट अँड ऑल्सो फ्रँकली व्हॉट नॉट टू एक्सपेक्ट ह्याची पण क्लॅरिटी खूप चांगली असते. बरोबर बरोबर. तर मग इतक्या वर्षात महाराष्ट्र किंवा आपल्या मराठी लोकांशी हे नातं कसं जपलं? आणि मला असंही माहितीये की तुम्ही खूप छान गाता, तर तुमच्या इथल्या फ्रेंच कलिगला किंवा युरोपातल्या लोकांना कधी मराठी गाणं वगैरे ऐकवलं का? वेल, गाणं, येस, आय एम डेव्हलपिंग. आय एम स्टील अन अमॅच्युअर सिंगर, पण डेव्हलप करतोय मी, मला आवडतं. इनफॅक्ट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज वेन यू सिंग, तो जो फिलिंग असतो गाताना, ते दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ सिंगिंग. तर गुड न्यूज इज महाराष्ट्र मंडळ फ्रान्स एक असा सुंदर प्लॅटफॉर्म आहे जिथं कुठलेही सण असू दे, कुठलेही आपल्या देशाचे, आपल्या संस्कृतीचे गोष्टी जेव्हा आपण इथं बाहेर देशात मिस करतो, तर इट इज रेडिली अवेलेबल विथ महाराष्ट्र मंडळ फ्रान्स. आणि ह्या प्लॅटफॉर्मवरनं मग सगळ्या दृष्टिकोनातनं तुम्हाला वेदर इट इज अबाउट फूड, वेदर इट इज अबाउट कल्चर, वेदर इट इज अबाउट एंटरटेनमेंट, रिक्रिएशन. आता आपल्याला मराठी लावणी बघायचं असेल तर कुठं बघणार तुम्ही? पण येस, महाराष्ट्र मंडळ फ्रान्स इज, वी हॅव द प्रोग्राम हिअर. तर असं लाईक हाऊ डू यू से, होम अवे फ्रॉम होम, हा एक कन्सेप्ट किंवा हा एक फिलिंग महाराष्ट्र मंडळ फ्रान्स हॅज ब्रॉट इट फॉर अस. एक्झॅक्टली. तर अशीच असंख्य महाराष्ट्र मंडळ आणि बऱ्याच देशातनं, सगळ्या विविध देशातली मराठी लोक यांनी एकत्र येऊन आता विश्व मराठी परिषद हा एक मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे. तर या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय म्हणावं असं वाटेल? नो, इट्स, आय मीन,
आय हॅव नो वर्ड्स. इतकं सुंदर ही गोष्ट आहे. इनफॅक्ट आता मला आठवतं की वी डिड युरोपियन मराठी संमेलन इन पॅरिस. आय थिंक 8-10 वर्ष झाली असतील आता त्याला. तर अगेन डॉक्टर शशी धर्माधिकारी, राजगुरू आणि बाकीचे काही लोक, खूप कमी लोक मिळून हे युरोपियन मराठी संमेलन घडवून आणले. तर इट वॉज सो गुड ॲट अ युरोपियन लेवल. काही अमेरिकन लोक पण आले होते, महाराष्ट्रीयन सेटल इन अमेरिका. तर आता तर ॲट अ ग्लोबल लेवल विश्व मराठी संमेलन होणार, हा थॉटच ऐकून किती बरं वाटतं. आणि आय एम शुअर सो एंड ऑफ इट सगळे एकत्र येणं आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं आपापले विचार व्यक्त करणं आणि करमणूक एंड ऑफ इट. सो इट्स अमेझिंग. म्हणजे जे हे ऑर्गनाईज करतायत, हॅट्स ऑफ टू दॅम. इट्स अ ग्रेट थिंग. आणि शेवटी एस्पेशली ऑल्सो कन्सिडरिंग आताच्या कोविड या सिच्युएशनमुळे वेअर वी आर ऑल कन्फाइंड, एंड ऑफ इट वी आर ऑल मिसिंग समथिंग. आणि तो जो मिसिंग एलिमेंट आहे ते अशा मोठ्या संमेलनामध्ये आपलं आपण सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशननी भरून निघणार आहे असं मला वाटतं. अगदी अगदी खरंच खूप बरोबर बोललात. कारण आता सगळेजण घरी बसलेत. अशा वेळेला एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी आणि फक्त कल्चर नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी पण शेअर करण्यासाठी हा खूप मोठा कार्यक्रम आपण सादर करत आहोत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. आणि अशाच पद्धतीने आपण बऱ्याच लोकांच्या मुलाखती यातून घेणार आहोत. म्हणजे इथं भारताच्या बाहेर येऊन ज्या लोकांनी यश मिळवलेले आहेत त्यांचे देखील इतक्या वर्षांनी देखील महाराष्ट्राचे किंवा मराठी जनतेशी असणारे जे घनिष्ठ संबंध आहेत ते त्यांनी कसे जपलेत. आणि ते होम अवे फ्रॉम होम, हे तुम्ही खूप छान वाक्य वापरलं. तर असंच होम आता जगातल्या सगळ्या लोकांना आपण एक उपलब्ध करून देत आहोत असं मला वाटतंय. डेफिनेटली. अँड आय एम फुल्ली कॉन्फिडंट की हा संमेलन खूप फेमस आणि खूपच म्हणजे मेमोरेबल होणार आहे. सो अशा या संमेलनात जेव्हा डॉक्टर शशी धर्माधिकारी इकडून फ्रान्समधून जे रिप्रेझेंट करतायत, असे जगातले खूप चांगली लोक जे एकत्र येऊन हा संमेलन ऑर्गनाईज करतायत, 100% success is for sure. And not only success, but it'll be a memorable event for all of us. And my very, very best wishes. And I'll try my best definitely to attend as much as possible. अगदी अगदी जरूर आपण त्याच संमेलनामध्ये भेटू असंच मी म्हणेन. आणि आता आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. विश्व मराठी परिषदेसाठी महाराष्ट्र मंडळ फ्रान्सतर्फे या मुलाखतींच्या सदरामध्ये आपले सहर्ष स्वागत. मी सचिन अनगळ आणि आजची आपली पाहुणी आहे पूज्य प्रियदर्शनी. हॅलो पूज्या. हाय सचिन. नमस्कार. नमस्कार. सो पूज्या इज ऑफिसर ऑफ द इंडियन फॉरेन सर्व्हिसेस बॅच ऑफ 2019. She is third secretary embassy of India and she is currently in Paris. So please tell us a little about you and your connection with Marathi or Maharashtra. बिल्कुल. थैंक यू सचिन. नमस्कार अगेन. मेरा नाम पूज्या प्रियदर्शनी है एंड मैं इंडियन फॉरेन सर्विस ऑफिसर, जैसे सचिन ने कहा, 2019 बैच हूँ. करंटली आई एम वर्किंग एज अ थर्ड सेक्रेटरी इन द एम्बेसी ऑफ इंडिया इन पेरिस इन फ्रांस. अगर आप पूछें कि यस मेरा क्या कनेक्शन है विद Maharashtra and this language Marathi, is my father is Maharashtrian. My father is also in the Indian Foreign Service, Mr. Jnaneshwar Mule. And but हाँ ये थोड़ी I do have this feeling कि काश मैं मराठी में बात कर सकती, पर मेरी मदर टंग हिंदी है. मेरी मदर यूपी से है
So that is my connection to Maharashtra. So I'm very proud, half Marathi, but Marathi all the same. And I think आज मैं इसीलिए सबसे पहले तो congratulate करना चाहूँगी विश्व मराठी परिषद को for hosting their first Hindi, for their first Marathi conference, that is World Conference Online. In that, I would also want to say that I represent someone who is a product of probably what we say 2 states. So there are many people who are like us, and I think Vishwa Marathi Parishad also says members are not just people who log Marathi bolte hain, but also people who love the language Marathi. So I definitely come in that category. So thank you for having me and giving me this platform to speak to everyone. So yes, that is my connection, Sachin, with Maharashtra. A little bit more about myself, I want to tell you, I'm very new in France right now. This is my first posting. So I have been here for about 4 months. And prior to that, I had been working in the private sector in Delhi. And I have done a master's from Columbia University in New York and undergraduation from Delhi University, Shri Ram College of Commerce. So that is my education and current job profile. That's very interesting. But you made a really good point that the people like you who are in love with the language, or the people of this country from different states would be able to attain this interesting and first time a global Marathi Parishad, which is happening. I would like to hear a few words from you about how you think this Vishwa Marathi Parishad would bring up. What are you expecting from it? Okay. Let me thoda sa rewind a little bit and tell you that I have, of course, because my father being a Marathi, have had exposure to the Marathi culture. And I think is baar Vishwa Marathi Parishad mein jo iska theme hai, there is the pillar of culture, there is a pillar of literature, and a pillar of entrepreneurship. I think these 3 pillars jiske bare mein socha gaya hai, they really encapsulate the ethos of what is the Marathi people and the culture. And why I want to talk on these 3 pillars, if I would say about my expectation, is कि आप history से भी देखते आइए, whether it is when we speak of culture, we speak of spiritual or religious leaders, social reformers, Mahatma Phule, you speak of our independence movement, Tilak, or you speak later of our modern India. I mean, under the penmanship of Ambedkar ji is where we have our constitution, which defines how we as modern Indians are today and represent. So we've had a very important influence of Marathi people, if I may say, throughout our history. And that even continues to date. And that is only one aspect of culture. Every Marathi person, I think, and especially these great stalwarts, have all been very prolific writers. So when you speak of literature, there is, of course, going back to Sant Gyaneshwar, जिनसे मेरे पिताजी का नाम भी है actually, जिन्होंने पहली गीता मराठी में पेन करी थी. So from there till today, we have a huge, profound literature that has come from the Marathi people to us. And the third aspect, which is in entrepreneurship, which you talk about. I mean, Maharashtra, if you see as a state, for example, you can see that 15% of India's GDP is contributed by that one state. That is where it stands when it comes to whether it's agriculture. It's the largest cotton and sugarcane producing state. When we speak of Mumbai, we think of the financial and commercial hub of the country. Whether it's industry, Maharashtra covers the primary, secondary, and tertiary sector. You have Bollywood, which is, today a very important factor of our soft power globally. Having worked here, I know. So Maharashtra is the cradle for a lot of things that when we are outside, and when a platform like the Vishwa Parishad talks about how we can connect people to India and specifically to Maharashtra. Yes. I would also want to give you the example of how a platform like this conference can help people is that if we look at whether it was the 20th century or today the 21st century, we've had very eminent Marathis who have gone out and who've made a name for India, for Maharashtra, and for the goodwill that our country and nation represents. If, of course, we speak of the 20th century, we have Dr. Kotnis, who went to China. Even today is a revered figure there as a medical practitioner. So when I spoke initially about, 19th century, we had indentured laborers. Then 20th century saw professional Marathis go out in the world. Even in the 21st century, when we speak today, for example, we have Mr. Yogendra Puranik. He has been the first city council elected member in Tokyo. This is the first ever person of Indian origin to win an election in Japan.
So these are the kind of people who are today flag bearers of our Indian culture as well as the Marathi culture. And we really need to use a platform like this to connect everyone so that they can contribute. And I think in terms of coming back and contributing, which is also something I said, that how do you bring back knowledge and that you have accumulated maybe while working abroad back? I think Dr. Jayant Narlikar is one example, who is known for his Hoyle and Narlikar thesis. But what is most important is that today he is known in India for actually promoting science education amongst children. So we have to see how people gain experience abroad, come back and contribute. And I think that is this is the spirit of Maharashtra that we need to really capture with something like this platform. So yes, that's something I'd like to add. With that, there are 2-3 things that I would say, that if I were looking at expectations, I think 2020 has been a very difficult year for everyone. We have all realized the importance and the need to connect and stay connected with not just family and friends, but well-wishers. And what is not, if it is a global Marathi community, that are well-wishers for each other. So I really hope that this platform helps connect more people together who might not have been able to, reach out. And similarly, we are also in the process now with the good news of potentially the vaccine coming in and the world going to change. We will also need renewed economic development to kickstart our economies. And this is where the diaspora can really, I think, turn to India when we look at whether it's bringing in new technology, modern knowledge, investment, that to the state of Maharashtra and to India, that how can we create better bridges. And if I may say, I think the third thing that I really feel we should do is stay connected to the community. I have actually lived in Mauritius. I just want to give you a small example of Mauritius. There in the first, so my Marathis are there all over the world. I think from the statistics I read, about 1 crore is the number that is there globally. So the first phase was actually in the 19th century as indentured laborers. And for example, even in Mauritius, where I stayed for a year, I've witnessed. So these people who came from the 19th century, even today, have managed to preserve and protect the culture, the tradition of that era, even the language that was spoken then. These are things that if we are able to connect back to home, we will be able to discover, okay, this is the culture today. This is somewhere that a culture has been preserved, which was in an earlier time. I think these are the kind of interactions that a platform like this might help us uncover and even, flourish. So I would say that these were the 3 expectations I have, and I hope that this platform provides. Excellent. Very well. Even I didn't know about these things, like people in Mauritius who are Marathi, like they would able to connect to the people like of other parts of the world who are Marathi. So that's really a fantastic opportunity for all of them. I would like to thank you on behalf of Vishwa Marathi Parishad and Maharashtra Mandal France for giving us your time and being part of this interview. Thank you very much. Thank you so much, Sachin, and thank you, everyone. Wish everyone all the best for the conference. Thank you. Namaskar. Thank you. नमस्कार. विश्व मराठी परिषदेसाठी महाराष्ट्र मंडळ फ्रान्स तर्फे मुलाखतींच्या या मालिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत. आजचे आपले पाहुणे आहेत सत्यजित नवलकर म्हणजेच सॅकी. नमस्कार सत्यजित, कसे आहात? नमस्कार. फाईन एकदम ठीक. तुम्ही कसे आहात? अगदी, मी पण ठीक. तर सत्यजित 1998 पासून म्हणजे गेली 20 वर्षाहून अधिक काळ इथे फ्रान्समध्ये आहेत. तर फ्रान्समध्ये राहून ते युरो इंडिया बिझनेस रिलेशन साठी काम करतात. तर आपण त्यांच्याकडनंच ऐकूया की त्यांनी इतक्या वर्षामध्ये आपला महाराष्ट्राशी असलेला किंवा मराठी भाषेशी असलेला संबंध किंवा नातं हे कसं जपलं. तर मराठी तर माझीच भाषा, माझी मातृभाषा, विसरणार कसं मी. सो आज माझी ह्या इंडो फ्रेंच जो बिझनेस मी करतो त्याच्यामुळे माझी
भारताचं कनेक्शन राहिलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी सगळी फॅमिली तर महाराष्ट्रात मुंबईतच आहे. सो त्यांच्याशी माझं बोलणं होतेच मराठीत. प्लस माझं ह्या बिझनेसच्या निमित्ताने भारतात येणं जाणं होते. सो आलो की मुंबईला तर राहणं होतेच. दुसरी गोष्ट, आपण महाराष्ट्र हा इकॉनॉमिकली एकदम मोठा स्टेट आहे. सो जे काय बिझनेस मध्ये माझे कनेक्शन होतात, सो महाराष्ट्रामध्ये कोण ना कोणतरी काय म्हणू मी इंटरेस्ट दाखवतेच. सो जरी दुसरीकडे गेलो तरी महाराष्ट्रामध्ये येणं होतेच, कारण का सगळ्या सेक्टर्स मध्ये आपण पुढे आहोत. सो कुठे ना कुठे तरी महाराष्ट्राचा कनेक्शन होतोच. सो जेव्हा माझं कोण क्लायंट प्रॉस्पेक्ट आलं की पहिली माझं कनेक्शन थ्रू माय फादर मराठी माणसाशी होते, आणि मग बोलणं तर मराठीतच होणार. सो त्या निमित्ताने माझं गेले 20-25 वर्ष मराठी आणि भारताशी कनेक्शन राहिले. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या मुलांबरोबर पण मराठीतच बोलतो. सो मराठी तर मी विसरणार नाही. अगदी छान. तर मग हे बिझनेसच्या वेळेला किंवा जॉबसाठी वगैरे महाराष्ट्राशी कनेक्शन किंवा मराठीमध्ये बोलणं होतंच, पण फ्रान्समध्ये राहून मुलांना मराठी शिकवतोस किंवा मराठीमध्ये बोलतोस, तर हे मुलांनी कसं ऍडजस्ट केलं? हा अनुभव कसा होता की त्यांना फ्रेंच शिकायला लागली, मराठी, आणि ऑफकोर्स इंग्लिशही शिकायलाच लागते आजच्या दुनियेमध्ये, तर हे कसं झालं? तो अनुभव कसा झाला? कसा झाला म्हणजे, आता माझी एक्स बायको ती फ्रेंच आहे. आमची मुलाखत झाली इंग्लंडमध्ये. सो तेव्हा मी तर फ्रेंच बोलत नव्हतो. आणि मग जेव्हा आम्ही फ्रान्समध्ये आलो, आम्ही इंग्लिशमध्येच बोलायचो. पण जेव्हा मुलं झाली तेव्हा ते लोक मिक्स्ड फ्रेंच इंडियन. सो माझी भाषा तर विसरू शकणार नाही. माझी भाषा ही मला त्यांना ट्रान्समिट करावीच लागते. सो जन्मापासून मी त्यांच्याशी मराठीत बोलायचो. आज पण मी त्यांच्याशी मराठीत बोलतो. सो मी असं नाही बोलणार की ते फ्लुएंट आहेत मराठीत, त्यांना सगळं कळतंय मराठीत बोललेलं, पण बोलणारा मी एकटाच. सो ते मला मराठीत रिप्लाय नाही करत. ते कधी मोस्ट प्रॉब्ली फ्रेंच मध्येच करतात, पण त्यांना मराठी हे पूर्ण सगळं कळते. उद्या तू मराठीत बोललास त्यांना सगळं कळेल काय बोलतोयस ते, फक्त ते तुला रिप्लाय दुसऱ्या भाषेत करतील. अगदी बरोबर. खूपच इंटरेस्टिंग. म्हणजे हे बाहेर राहणाऱ्या मुलांमध्ये या गोष्टी कशा डेव्हलप होतात हे पण कळायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या इतर मराठी लोकांना सुद्धा. त्याच्याशिवाय मला असं आणि दुसरी गोष्ट, सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं, तुला इंटरप्ट केलं, पण एक गोष्ट मला ह्याच मुद्द्याबद्दल बोलायची होती की जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा शाळेमध्ये, कसं सांगू तुला मी, शाळेमध्ये थोडे प्रॉब्लेम व्हायचे. सो त्यांना आम्ही अॅनलाइज केलं थ्रू स्कूल, आणि इनिशियली कळलं नाही, पण पुढे गेल्यानंतर अॅनालिस्टने असं सांगितलं की लहानपणापासून तुम्ही त्या लोकांशी फ्रेंच प्लस मराठीत बोलता, आणि तुम्ही दोघे नवरा बायको इंग्लिशमध्ये बोलता. सो त्यांच्या डोक्यात, त्यांच्या कानात 3 वेगवेगळ्या लँग्वेजेस येतात लहानपणापासून, जन्मापासून, विच क्रिएट्स मेंटल जिम्नॅस्टिक्स. आणि त्याच्यामुळे त्या लोकांना गोष्टी शिकायला एकदम फास्ट होतं, कारण का तो जिम्नॅस्टिक्स लहानपणापासून आल्यामुळे त्यांची व्हॉट शॅल आय से, मला तो मराठी शब्द माहिती नाहीये, पण व्हॉट एव्हर, त्यांचं जे मेंटल कनेक्शन ज्या ह्या गोष्टीमुळे होतात ते जास्ती फास्ट झाले. सो हा एक खरोखर प्लस पॉइंट आहे, आणि दिस इज समथिंग आय डिस्कवर्ड. मला माहिती नव्हतं. नाही, अगदीच बरोबर. म्हणजे बाहेर राहणाऱ्या पालकांना आपल्या मुलांना जेव्हा आपली भाषा शिकवली जाते तेव्हा त्या भाषेशिवाय हाही एक आणखीन फायदा होतच असतो. त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये ही एक वेगळ्या प्रकारची वाढ होतच असते. खूप छान माहिती दिली ती तुम्ही. याशिवाय तुम्ही एक कलाकार आहात, विविध माध्यमातून आपली कला मांडत असता, तर याबद्दल काय सांगाल? आता ऍक्च्युली मी आमच्या फॅमिलीमध्येच कलाकार खूप आहेत. मी एकटाच नाहीये. माझी आजी, माझी काकी, सॉरी आत्या, माझी आई, सगळेजण कलाकार आहेत. सो
त्याच निमित्ताने मला पण आली ती कला. पण एवढंच की मी ती वेगळ्या स्टाईलने मला ती डेव्हलप करायची होती. आधी मी नॉर्मल फाईन आर्ट करायचो, पण इकडे आल्यापासून गेले 12 वर्ष मी इकडे आल्यापासून कधी पेंटिंग केलं नव्हतं. गेले 10 वर्ष मी काही केलं नाही. मग सडनली मला एकदम काय झालं माहिती नाही, पण एक फोटो बघितला मी, आणि त्या ह्याच्यातून त्या निमित्ताने मला म्हटलं काहीतरी हा फोटो मी रिप्रोड्यूस करतो. सो ते केलं मी, आणि त्याच्यातून मला परत तो उत्सव आला की सुरू करावं म्हणून. ह्याला झाले जवळजवळ 10 वर्ष. मी 20 वर्ष ब्रश पकडलेला नव्हता हातात, आणि मग मी ते पहिलं पेंटिंग सुरू केलं, आणि त्याच्यातून वेगवेगळे करायला लागलो. पण माझ्या डोक्यात आयडिया वेगळी होती. मला जस्ट फाईन आर्ट करायची नव्हती, किंवा काही व्हॉट शॅल आय से नॉर्मल पेंटिंग करायचं नव्हतं. मला स्वतःची वेगळी आयडेंटिटी तयार करायची होती. वेगळ्या स्टाईलनी पेंटिंग करायचं होतं. म्हणजे माध्यम वेगळी वापरावी, स्टाईल वेगळी वापरावी, काहीतरी त्या आर्ट मधून काहीतरी गोल, काहीतरी चित्र वेगळ्या स्टाईलनी बघावं. म्हणजे काहीतरी इट्स नॉट इझी टू एक्सप्लेन, पण आर्ट वरून मला काहीतरी ते मेसेज पाठवायचा होता की दिस इज समथिंग डिफरंट. सो ते मी तसं एक्सप्लोअर करायला लागलो, आणि 4-5 वेगळ्या स्टाईल आज मी वेगळ्या स्टाईलनी करतो पेंटिंग. अजून 4-5 आयडियाज आहेत, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या पण करू. पण दिस हॅज ऑलवेज बीन माझी पॅशन आहे हे. सो आता मी ती डेव्हलप करतोय. ह्या महिन्यात माझं एक्झिबिशन होणार होतं मोठ्या प्रमाणात. त्याच्यासाठी मी 15 पेंटिंग्स बनवलेली आणि 2 स्कल्पचर्स बनवलेली, पण अनफॉर्च्युनेटली कोविडमुळे ते कॅन्सल झाले, पुढे ढकललं गेलंय. कधी ते बघूया. आणि आज मी 2 पेंटिंग्स विकली आहेत फ्रेंड्ससाठी. काही लोकांनी मला अजून विचारलं पण आहे की करून मिळतील का, बघूया आता काय होतं. अगदी छान. म्हणजे बाहेर देशात राहून काम करताना देखील अशा पद्धतीने आपला छंद किंवा आपली पॅशनही जपता येते, ही खूप मोठी गोष्ट तू सांगतोयस लोकांना. याशिवाय आता मला तुला असं विचारायला आवडेल, किंवा हे तुला मला सांगायला आवडेल की आपलं जे 28 जानेवारी पासून 31 जानेवारी पासून जे विश्व मराठी संमेलन आहे, हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म ज्याच्यावर आपण जगभरातल्या सर्व मराठी, महाराष्ट्राशी संबंध असलेल्या लोकांना एकत्र आणतो, याबद्दल तुला काय वाटतं? याबद्दल तुझे काय विचार आहेत? एकदम चांगली गोष्ट आहे. कारण का आज खरं सांगायचं तर आज गेले मी 30 वर्ष देशाच्या बाहेर राहिलोय. खूपशा लोकांशी माझी भेट झालेली आहे. आज काय मी सांगू शकेन इज आपल्याला मराठी माणसाला महाराष्ट्राबद्दलचं प्रेम नाहीये. आपण महाराष्ट्रात किती गोष्टी आहेत. भारतातला वन ऑफ द इकॉनॉमिकली बिगेस्ट स्टेट आहे महाराष्ट्र. गुजरात, कर्नाटका हे 3 स्टेट्स इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहेत. तर एकत्र येऊन हे आपण डेव्हलप करावं. ही जी आपली इकॉनॉमी आहे, हे जे आपलं मराठी कल्चर आहे, नुसतं कल्चरच नाही पण जो बिझनेस आपला नो हाव आहे, हा आपण एकत्र येऊन पुढे आणावा आणि जगात दाखवावं की आपण काय करू शकतो. आपल्याकडे भरपूर काय गोष्टी आहेत. मी नुसती महाराष्ट्राचीच गोष्ट करत नाही, पण आज मी माझ्या ट्रेनिंग्सच्या थ्रू जे मी ट्रेनिंग करतो अंडरस्टँडिंग इंडियन कल्चर, त्या ट्रेनिंगच्या निमित्ताने मला आज एवढ्या लोकांशी संबंध आलाय की आज जेवढे हजारो लोक मी ट्रेन केले आहेत त्याच्यातून एकही माणसाला इंडियाबद्दल अरे इंडिया असं काय, कोणी त्यांना इंडियाबद्दल एवढं हायली आकर्षण आहे. नुसतं कल्चर बद्दल नाही पण ऍज इन जनरल. आणि मला ह्या गोष्टीचा एकदम वाईट वाटतं की बाहेरच्या लोकांना इंडियाबद्दल, भारताबद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल आकर्षण आहे, त्यांना शिकायचंय, आणि आपण स्वतः
त्या गोष्टीबद्दल म्हणजे आपल्या भारताबद्दल आपल्याला तेवढं अभिमान वाटत नाही. सो ही एक गोष्ट मला जेव्हा केव्हा करता येईल तेव्हा मी ती माझ्या ट्रेनिंगच्या थ्रू पुढे करतो. पण इन द फ्युचर सुद्धा माझं काहीतरी एक आयडिया आहे की इंडियाबद्दल, आपल्या कल्चर बद्दल काहीतरी करावं इकडे फ्रान्समध्ये. बघूया कसं होतं ते. पण खरोखर ही चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र मंडळाची, आणि मराठी लोकांनी पुढे येऊन एकत्र येऊन काहीतरी महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्र आपल्या इकॉनॉमिक्स बद्दल, आपल्या कल्चर बद्दल करावं. आपल्याकडे कल्चरल हेरिटेज केवढं आहे महाराष्ट्रामध्ये. आपण किती नुसतं टुरिझमच जर घेतलं तर किती काय काय करू शकू, पण अनफॉर्च्युनेटली आपण करत नाही. आपल्याला बाहेरच्या देशात फिरायला जावं लागतं, पण आपण महाराष्ट्राबद्दल आपल्याला काय माहिती आहे? काही नाही, अनफॉर्च्युनेटली. सो काहीतरी करावं या गोष्टीत, अशी माझी तरी इच्छा आहे, आणि होपफुली तू खूप करता येईल. छान मुद्दे मांडलेस की जेवढा एक युरोपात राहून नक्कीच अनुभव येतो की या लोकांना आपली भाषा, आपलं देश, आपली संस्कृती ह्याच्याविषयी जेवढं प्रेम आहे आणि त्याची जेवढी जपणूक ते करतात तेवढी आपण कुठेतरी करायला कमी पडतो. पण या विश्व मराठी परिषदेच्या माध्यमातून ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचतीये. असंख्य लोकांनी यावर विचार केला तर नक्कीच हा बदल जो आपण घडवण्याचा प्रयत्न करतोय तो घडेल अशी आपण अपेक्षा ठेवूया. आणि धन्यवाद सत्यजित, तू इथे आलास, आमच्याशी गप्पा मारल्यास, तुझे विषय आणि विचार आमच्यापर्यंत पोहोचवलेस. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. विश्व मराठी परिषदेसाठी महाराष्ट्र मंडळ फ्रान्स तर्फे मुलाखतींच्या या मालिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत इथे गप्पा मारायला आहेत मनीष शानबाग आणि स्मृती शानबाग. हे दोघं जण इथे 15 वर्ष झाले आहेत, इथे साधी शिक्षणासाठी आले होते आणि आता दोघं जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. तर आपण त्यांच्याकडनंच ऐकूया की इतक्या वर्षात काय काय कामं केली आणि ही कामं करता करता मराठीशी किंवा महाराष्ट्राशी आपला संबंध कसा जपलाय. ओके, नमस्कार. थँक्यू सचिन. मी इथे 2006 साली आलो आणि इथे HEC जे MBA स्कूल आहे तिथे शिकलो. पहिलं 1-2 वर्ष HEC मध्ये असताना, स्टुडंट असताना फारसा संबंध नाही आला मराठी आणि महाराष्ट्र. पण नंतर जेव्हा बाहेर आलो आणि जेव्हा नोकरी करायला लागलो इथे, तेव्हा महाराष्ट्र मंडळ फ्रान्स ह्या संस्थेशी आपला संपर्क झाला आणि तिथे बरेचसे मराठी फॅमिलीज आम्हाला भेटले. तिथे मराठी महाराष्ट्र कल्चरमध्ये आम्ही परत संबंध साधला. तर मी सुद्धा 2007 मध्ये इथे आले, मनीष सारखीच HEC मध्ये शिकायला. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे HEC मध्ये कॅम्पसवरती असताना काय आपल्याला कधी असं मराठी बोलायला नाही मिळालं कोणाशी. पण जेव्हा इथे जॉब करायला लागलो, जेव्हा इथे काम करायला लागलो, तेव्हा MMF म्हणजे महाराष्ट्र मंडळ फ्रान्सशी जो संपर्क आला त्याच्या आम्हाला बरेच म्हणजे मित्रमैत्रिणी झाल्या इकडं मराठी स्पीकिंग. आणि मी एवढं सांगते तुम्हाला की त्यांच्यासोबत आपण दिवाळी, दसरा, गणेश चतुर्थी आणि संक्रांत तर साजरी करतोच, पण मी स्वतः माझ्या मराठी मैत्रिणी आहेत इकडे त्यांच्याबरोबर डोहाळ जेवण आणि बार्शी आणि हळदी कुंकू आणि असे अगदी आपले जे मराठी कार्यक्रम असतात ते सुद्धा केलेले आहेत. त्यामुळं थँक्स टू MMF, थँक्स टू महाराष्ट्र मंडळ फ्रान्स, आपल्याला खरंच म्हणजे मराठीशी संपर्क नाही असं कधीच नाही वाटलेलं आहे. व्हेरी क्लोज. खरंच छान. म्हणजे हे अगदी घरगुती कार्यक्रम सुद्धा जर इथे आलेले आहेत तर होम अवे होम आपल्यासाठी इथे बनवलेलं आहे. ऍब्सोल्युटली, हो, अगदी बरोबर. तर मला असं विचारायला लागलं की पंख हे एक सोशल एंटरप्राइज मनीष तू चालवतोस,
त्याच्याबद्दल तूच सांग. मग स्मृती आपण तुझ्याकडे येऊया आणि मग थिंकिंग पेन याविषयी बोलूया. मनीष. ओके, मी 2014 साली एक वर्षाची सबॅटिकल घेतलेली इथून. मी अल्स्टॉम मध्ये काम करत होतो आणि तेव्हा मी भारतात होतो थोड्या वेळासाठी. आणि तिथे स्मृतीचीच कझिन म्हणजे गौरी मांजरेकर, ती आता सध्या पंकची हेड, म्हणजे शी इज लाईक द बॅकबोन ऑफ पंक. तिथे भारतामध्ये आहे, बेळगावमध्ये, चिक्कोडीमध्ये, छोट्याशा विलेजमध्ये. तिथे सुरू केलं आम्ही. आणि आता आधी एनजीओ म्हणून होतं आणि आता ते सोशल एंटरप्राइज, त्याला ऑर्गनायझेशन आहे सोशल एंटरप्राइज. तिथे आम्ही काय करतो, तिथे हे जे बायका कामाला असतात किंवा डोमेस्टिक मेड्स किंवा साधारण गरीब घरातले असलेले बायकांना आम्ही तिथे स्किल्स देतो, शिवण स्किल्स किंवा हँडीक्राफ्ट्स आणि अशा गोष्टी शिकवतो. आणि ते प्रोडक्ट्स जे ते बनवतात ते आम्ही मार्केटमध्ये विकतो. तर त्यामुळे त्यांना फायनान्शियली इंडिपेंडंट करणं हा आमचा हेतू होता आणि तो आम्ही अजून गेले 6-7 वर्षापासून कंटिन्यू करतो. बऱ्याचशा बायका आमच्याकडे शिकलेल्या आहेत आणि आता फायनान्शियली इंडिपेंडंट पण झालेली आहेत. ही संस्था आता गौरी तिथे चालवते मेनली आणि मी इथून फ्रान्समधनं पण सपोर्ट करतो. छान, असे आहे पंक. स्मृती, थिंकिंग पेन. शुअर. तर मी स्वतः मला लिखाणाची खूप आवड आहे आणि मी कथा संग्रह, कविता, आर्टिकल्स असे लिहायचे. मी ती चार कथासंग्रह माझे पब्लिश सुद्धा झालेले आहेत. पण मागच्या वर्षी मला असं वाटलं काय की जर आपल्याला खरंच वाचकांपर्यंत पोचायचं असेल तर फक्त पब्लिशर्सच्या बरोबर रिलेशन्स ठेवून पुस्तकं पब्लिश करून नुसतं चालणार नाही. आपल्याला डिजिटल मीडिया वरती जाऊन खरोखर आपलं लिखाण सगळे म्हणजे वाचकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून आपला साधा ब्लॉग सुरू केला, द थिंकिंग पेन नावाचा, ज्याच्यावर फक्त आधी मी स्वतः माझ्या कथा घालायची. इंग्लिशमध्ये होता तो ब्लॉग त्यावेळेस. पण नंतर मला असं वाटलं की आपण हा एक्सपांड का नाही करावा, आणि माझ्यासारखे कित्येक लेखक आहेत ज्यांना आपलं काम वाचकांपर्यंत पोचवायचं आहे, तर त्यांच्यासाठी आपण हा वाय नॉट ओपन इट, सगळ्यांसाठी ओपन इट अप. तर मग मी तो ओपन केला आणि आता मग कित्येक लेखक आहेत जे फर्स्ट टाइम लेखक आहेत, नवीन लेखक आहेत, जे आता डायरेक्टली त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्या कथा घालू शकतात, तिथे पब्लिश करू शकतात. मी फक्त एडिट करते, चूज करते, जर चांगली कथा असेल तर ती डायरेक्टली वाचकांपर्यंत पोहोचते. तर मी मराठी, कारण आपण महाराष्ट्रीयन, त्यामुळं मराठी जे नवीन लेखक आहेत त्यांच्यासाठी मराठी फ्रायडेज नावाचा, म्हणजे दर आठवड्यात शुक्रवारी मात्र मराठी लेखच फक्त तिथे पब्लिश झाले पाहिजेत असं ठरवलं. काही महाराष्ट्रीयन लेखक, कवयित्री सुद्धा आल्या ऑन द प्लॅटफॉर्म. त्यांनी आपल्या कविता मराठीमध्ये पाठवल्या आणि आम्ही त्या पब्लिश केल्या प्लॅटफॉर्मवरती. तर ऑफकोर्स तुमच्या ओळखीत कोणी असेल मराठी त्यात ज्यांना कविता, कथावर लिहायच्या असतील, फॉर शुअर आय विल बी व्हेरी हॅपी टू गिव्ह देम द प्लॅटफॉर्म. खूपच छान. अगदी खूप मोठा उपक्रम हा तुम्ही दोघं जण राबवत आहात. तर तसाच एक मोठा उपक्रम म्हणजे विश्व मराठी परिषदेचं ऑनलाईन संमेलन, जे 28 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान होणार आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याच्याविषयीचं तुमचं मत ऐकायला आवडेल. मी विश्व मराठी परिषद बद्दल थोडं वाचत होतो आता थोड्या दिवसापूर्वी, आणि मला असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रीयन्स आणि मराठी लोक जगातल्या वेगवेगळ्या देशात जातो आणि तिथे राहतो, आणि ही जी प्लॅटफॉर्म आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपण सगळ्यांना एकत्र आणतो. त्याच्यामध्ये बरेचसे आयडियाज, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधू शकतो आणि असे बरेचसे आयडियाज आणि क्रिएटिव्हिटी, आणि जसं तू एक्सप्लेन केलंस की वेगवेगळे असे कट्टे आहेत तिथे आपण करू शकतो. इट्स अ फॅन्टॅस्टिक प्लॅटफॉर्म फॉर एव्हरीबडी टू कम टुगेदर. आपण महाराष्ट्र किंवा भारत सोडून बाहेर का जातो? तुम्हाला पण तसंच वाटत असेल, म्हणजे माहित नाही तुम्ही का बाहेर आलात मला माहिती नाही, पण बहुतेक लोक महाराष्ट्र आणि भारताच्या बाहेर जातात टू एक्सप्लोर डायव्हर्सिटी. त्यांना आंतरराष्ट्रीय अनुभव घ्यायचा असतो, त्यांना डायव्हर्सिटी अनुभवायची असते,
कारण त्यांच्या पर्सनल प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी ते बेनिफिशियल असतं, त्याचा त्यांना फायदा होतो. त्यामुळे आपण कॉन्शियसली असं डिसिजन घेतो की आपल्याला भारताच्या, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन थोडा आंतरराष्ट्रीय एक्सपिरियन्स गोळा करायचा आहे. पण सबकॉन्शियसली जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपण आपल्यासारखे लोक शोधतो कुठेतरी. बरोबर. कॉन्शियसली आपण नाही कदाचित शोधत असणार, पण सबकॉन्शियसली कुठेतरी आपल्याकडे असतं की आपल्यासारखं कोणतरी भेटतो का. मी जर इथे समजा आपल्या फ्रान्सच्या दुकानात म्हणजे आपल्या सुपर मार्केटमध्ये जाईन जेव्हा, आणि माझ्या मागे मला 2-4 मराठी शब्द जर ऐकायला पडले कानावर, तर अगदी मी पहिला वळून विचारेन की अरे तुम्ही मराठी बोलता है ना. तर असं आपलं कनेक्शन असतं, आणि आपल्यासारखे लोक जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपल्याला म्हणजे वेगळाच अनुभव होतो तो. आणि तुम्ही 41 देशांमधल्या आपल्यासारख्या लोकांना एकत्र करताय आणि एवढं सगळे इतके सगळ्या प्रकारचे तरोतरेचे कार्यक्रम तुम्ही ऑर्गनाईज करताय. सो हॅट्स ऑफ टू यू. आय डोंट नो की तुम्ही कसं हे सगळं इतकं, इट्स अ ह्यूज डील, इट्स अ व्हेरी व्हेरी बिग डील. आय थिंक विश्व मराठी सम्मेलन इज अ really congratulations to the team. We're very proud of you, and we're very happy to be also part of the whole event in our own little way. Let's say congratulations. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, तुमचं मत आणि तुमच्याविषयी आम्हाला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. गुड लक. नमस्कार. विश्व मराठी परिषदेसाठी महाराष्ट्र मंडळ फ्रान्स तर्फे मुलाखतींच्या या मालिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत इथे गप्पा मारायला आलेले आहेत आशा राजगुरू काकू. नमस्कार आशा काकू, कशा आहात? नमस्कार, मी ठीक आहे. आपण एकत्र बोलूया. तर मला असं विचारायला आवडेल की तुम्ही इथे गेली 50 वर्ष फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये आहात, तर तुमचा हा अनुभव कसा होता? इतक्या वर्षांमध्ये मराठी किंवा महाराष्ट्राशी तुमचं नातं आणि हे सगळं कसं होतं, याबद्दल काय सांगाल? पण हो, मी आशा राजगुरू. गेली 50 वर्ष आम्ही इथे पॅरिसमध्ये आहोत. 50 वर्ष म्हणजे अर्धशतक, म्हणजे जवळजवळ आमचं सगळं आयुष्य इथे गेलेलं. आम्ही पुण्याहून इथे का आलो हे कारण पहिलं सांगते. 50-60 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आम्ही फ्रेंच शिकलो. त्यावेळेस अगदी नवीन होतं. मी फ्रेंच शिकले आणि काहीतरी नवीन करायचं किंवा नवीन शिकायचं या दृष्टीने फ्रेंच शिकले. त्याच्यानंतर लग्नानंतर मिस्टर राजगुरू म्हणजे माझे पती, ह्यांना त्यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं आणि मग नंतर मी फ्रेंच मध्ये MA पण केलं. पण सुरुवातीला मी पुण्यात बॉटनी, पुणा युनिव्हर्सिटी, आय एम गोल्ड मेडलिस्ट पुणा युनिव्हर्सिटी इन बॉटनी. त्याच्यानंतर मी SP कॉलेजमध्ये बॉटनी शिकवत होते आणि शिकवत असताना फ्रेंच शिकायला सुरुवात केली. पुण्याच्या प्रसिद्ध रानडे इन्स्टिट्यूट मध्ये डिप्लोमा केला आणि राजगुरूंच्या प्रोत्साहनाने नंतर फ्रेंच मध्ये MA पण केलं. आणि वी वर द फर्स्ट बॅच इन पुणा युनिव्हर्सिटी वेअर मास्टर्स MA वॉज स्टार्टेड. त्याच्यानंतर राजगुरूंना इथे पॅरिसला यायला, राजगुरू किर्लोस्कर मध्ये त्यांना इथे एक कोलॅबोरेशन साठी 1 वर्ष पॅरिसला जायला सांगितलं. त्यावेळेस जायला सांगितलं. अर्थातच मी या संधीचा फायदा घेतला आणि आम्ही दोघंही इथे आलो. आणि इथे मग मी त्यावेळेस पॅरिसच्या प्रसिद्ध सोर्बन युनिव्हर्सिटीमध्ये फ्रेंच प्रोफेसर्स फॉर फॉरेनर्स असा एक डिप्लोमा
तो डिप्लोमा केला सोर्बोन मध्ये. कोलॅबोरेशन कधीच एका वर्षात संपत नाही, त्यामुळे आणखीन वाढल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या बॉटनीचं किंवा फ्रेंचचं शिक्षण ह्याचा इथे काहीच उपयोग नाही, कारण आय वॉज नॉट meant for teaching botany or teaching French to French people. त्याच वेळेस राजगुरू किर्लोस्कर कडनं इथे आलेले होते, त्यामुळे शंतनुराव किर्लोस्कर नेहमी इथे यायचे आणि ते आमचे खूप आमची जवळीक आणि वैयक्तिक लेवलवरती सुद्धा खूप आम्ही भेटायचो. तर त्यांनी मला म्हटलं की तू अशी नुसती काही न करता का वेळ घालवतेस, वाय डोंट यू डू समथिंग एल्स. म्हटलं काय करू शकणार मी, तर म्हणे बिझनेस कर, तुला फ्रेंच येत आहे, यू कॅन यूज युअर फ्रेंच फॉर बिझनेस. सो वेल मी मग त्यावेळेसच असं विचार केला की एनिवे आय कॅनॉट डू एनिथिंग एल्स. सो आय शिफ्टेड टू बिझनेस साठी मग इथे मी वर्क परमिट, नंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी जे वेगळे परमिट्स लागतात ते सगळे मिळवले आणि आय स्टार्टेड माय ओन कंपनी, छोटी युनिपर्सनल कंपनी जी म्हणतो तसं माझी स्वतःची छोटी कंपनी तयार केली ऍट दॅट टाइम. अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी अँड प्राऊड that I was not only the first Marathi but first Bharatiya स्त्री to start a French company in France. So that was the start. ह्याच्यामध्ये मग एकदा कामाला सुरू केल्यानंतर सुरुवातीला इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनी, त्यामुळे कुठलेही विषय कुठल्याही फील्ड मध्ये काहीही जे काय व्हॉट एव्हर डिमांड असेल त्याप्रमाणे केलं. सुरुवातीला केमिकल प्रॉडक्ट्स किंवा इलेक्ट्रिकल प्रॉडक्ट्स किंवा अशा, अर्थात बेसिकली भारताच्या बरोबरच, कारण भारतात येणाऱ्या कुठल्याही बिझनेस माणसाला पहिला प्रश्न, अरे फ्रान्समध्ये फक्त फ्रेंचच बोलतात, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्टच ठेवता येत नव्हता. तिथे माझा उपयोग झाला आणि सुरुवातीला अशा इम्पोर्ट एक्सपोर्ट मधून मग मी एक मोठा प्रोजेक्ट हातात घेतला. तो म्हणजे त्यावेळेस फ्रेंच कंपनीज खूप बाहेर काम जे काय करायच्या, बाहेर त्यांच्या प्रोजेक्ट्स वरती, त्यांना भारतातून मॅन पॉवर मिळवून देणे. त्यावेळेस खूप दुबईला किंवा सौदी अरेबियाला किंवा इतर ठिकाणी खूप ठिकाणी मागणी असायची फ्रेंच कंपनीजची. त्याच्यासाठी मग मी फ्रेंच कंपनीसाठी इंडियाहून मॅन पॉवर आणण्याचं काम केलं, वेदर स्किल्ड ऑर अनस्किल्ड किंवा अगदी मॅनेजरियल लेवल पर्यंत सुद्धा. ते खूप मोठा समाधानाचा प्रोजेक्ट होता. या भानगडीत आणखीन लोक भेटले, त्याच्यामध्ये लेदर आणि टेक्सटाईल या ह्याच्यामध्ये ज्या ओळखी झाल्या, त्याच्यात त्यांना तिथे खूप मागणी आहे, खूप डिमांड आहे, पण जमत नाहीये हे लक्षात आल्यामुळे मी त्याच्यात सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये मग एकदा टेक्सटाईल किंवा लेदर म्हणजे रिझल्ट इमिजिएट मिळत नाही, त्याला करायला 1-2 वर्ष जातात. त्याच्यामुळे मग त्याच्यात जे सुरुवात केली ती शेवटी अगदी काही वर्षापूर्वी रिटायरमेंट होईपर्यंत मग मी त्याच्यातच राहिले आणि आता काही वर्षापूर्वी रिटायरमेंट घेतली. आता ह्याच्यामध्ये इथे होतो गेली 50 वर्षापूर्वी, तेव्हा अक्षरशः मराठी माणसं कोणीच नव्हती, अगदीच कमी. त्यामुळे आम्हाला ऍक्च्युली चांगली गोष्ट अशी की त्यामुळे आम्हाला आणि फ्रेंच येत असल्यामुळे इथे राहण्याचा किंवा इथल्या लोकांशी मिसळण्याचा, समजून घेण्याचा काही प्रश्न नव्हता. दोघांनाही आम्हाला चांगलं फ्रेंच येत होतं, येतंय अजूनही. आणि त्यामुळे फ्रेंच माणूस, फ्रेंच संस्कृती, फ्रेंच संस्कार, फ्रेंच राजकारण हे समजून घ्यायला आणि त्यातल्या त्यात फ्रेंच माणूस समजून घ्यायला खूप मदत झाली. 12 वर्षापूर्वी 8-10 लोकांनी मिळून एक महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं की आपलं मराठी आपण आपल्या पर्सनल लेवलवरती चालू ठेवतो, पण एकत्र मराठी माणसाला एकत्र आणून काहीतरी करावं अशी जी कल्पना होती,
त्याच्यामध्ये महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं आणि त्यावेळेचं छोटंसं महाराष्ट्र मंडळ आज खूप मोठं झालंय, खूप लोक आलेत आणि खूप त्याच्यावरती उत्साहाने मोठ्या जोरात भाग घेत आहे, त्याचा आनंद आहे. आणि ह्याचा उपयोग, कशाचा उपयोग झाला तर IIT मुळे सध्या मराठी मंडळी खूप येत आहेत तिथे. खूपच तरुण वर्ग खूप आलेला आहे. आमच्या वेळेस किंवा त्यावेळेस इथे येऊ शकत नव्हते एवढे, कारण फ्रेंच आल्याशिवाय येता येत नव्हतं. आता खूप लोक मराठी आहेत. आता हे झालं इथल्या मराठी लोकांबद्दल. त्याच्याबद्दल आणखीन काही हवं असेल तर विचार. नाही, आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजे विश्व मराठी परिषद. तर या 28 जानेवारी ते 31 जानेवारी म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विश्व मराठी परिषद हे ऑनलाईन पहिलं संमेलन होतंय. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? त्याच्याकडे बघण्याची इच्छा म्हणजे अशी की फ्रान्समध्ये जे मराठी लोक आहेत त्यांनी फ्रेंच संस्कृतीबद्दल, संस्काराबद्दल एकत्र समजून घ्यावं अशी जी इच्छा आहे, तशी प्रत्येक वेगळ्या देशात मराठी लोक आहेत. आणि प्रत्येक देशात जिथे आहेत तिथली संस्कृती समजून घेऊन तिथल्या वातावरणात एकत्र येऊन जे काय नवीन आपल्या सीमा आपणच वाढवतो, तसा प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक देशात एक नवीनच रूप तयार होत आहे. आपल्यापुरतं न राहता सगळ्या जगातले सगळे मराठी लोक वेगळ्या देशातले वेगळ्या संस्कृतीच्या एकत्र येऊन मराठी माणसाचं एक नवीन रूप तयार होत आहे. त्याला विश्व मराठी संमेलनच फक्त हे करू शकतंय, कारण असं एकत्र आणणं हे अदरवाईज शक्यच नाहीये. आणि त्याच्यासाठी ह्याच्याबद्दल खूप पुढे ह्याच्यातनं नक्कीच नवीन काहीतरी निघेल आणि मराठी माणूस हा केवळ मराठी न राहता इंटरनॅशनल किंवा ग्लोबल होईल ह्याची खात्री आहे. अगदी बरोबर. आपण तीच अपेक्षा करू की हे संमेलन आपल्या सर्वांनाच ग्लोबल मराठी बनवेल. आशा काकू, ग्लोबल खूप खूप धन्यवाद आशा काकू, तुम्ही इथे आलात आणि तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवलेत. खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू. नमस्कार, मी सचिन अनगळ. विश्व मराठी परिषदेसाठी महाराष्ट्र मंडळ फ्रान्स तर्फे मुलाखतींच्या या मालिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत. आणि आजचे आपले पाहुणे आहेत राजेंद्र शेंडेजी. नमस्कार राजेंद्रजी, कसे आहात? नमस्कार, छान. तर राजेंद्र शेंडेजी 20 वर्ष झाले युनायटेड नेशन्स ऑफ एन्व्हायरमेंटल प्रोग्राम मध्ये पॅरिस मध्ये होते. तर आज आपल्याशी इथे गप्पा मारायला आलेले आहेत. तर त्यांना मला असं विचारायला आवडेल की तुम्ही इतक्या वर्ष फ्रान्समध्ये होतात, एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये एवढ्या मोठ्या पदावर काम केलं, तर या काळामध्ये तुम्ही आपलं महाराष्ट्राशी असलेलं नातं किंवा मराठी भाषेशी असलेलं नातं कसं जपलं? फारसं पहिल्या 15 वर्ष मी फारसं जपलं नाही, हे मला कबूल करावं लागेल. कारण मला मराठीची खूप आवड होती. म्हणजे मला SSCला माझ्या मराठीत खूप चांगले मार्क होते. राम गणेश गडकरी प्राईज माझं 2 मार्कांनी गेलं होतं. त्यामुळे त्याच्यावरून साधारण करून येईल की मराठीत माझं काय होतं. पण जेव्हा मी पॅरिसला आलो तेव्हा खरंच मी मराठीचं फारसं काही पाठपुरावा केला नाही. माझ्या घरामध्ये जी मराठी पुस्तकं होती आणि मी सगळी ती येताना गोळा करून आणली होती पॅरिसला, ती वाचणं, मुख्य म्हणजे सत्यकथेचे अंक. आता सत्यकथा बंद पडले, पण सत्यकथा त्यावेळेस खूप प्रसिद्ध होतं. त्याचे अंक वाचणे, त्याच्या गोष्टी वाचणे, व्यंकटेश माडगुळकर, गदी माडगुळकर, पु ल देशपांडे, दमा मिरासदार यांची पुस्तकं वाचणे, याच्याशिवाय काही केलं नाही. खरं मराठीशी संबंध यायला लागला तो म्हणजे माझी ओळख शशी धर्माधिकारी आणि राजगुरू यांच्याशी झाली. आणि 2007 मध्ये आम्ही महाराष्ट्र मंडळ फ्रान्स MMF हे स्थापन केलं.
त्यावेळेपासून जरा जास्त, म्हणजे साधारण 15 वर्षानंतर, म्हणजे फक्त 5 वर्ष साधारण मराठीशी चांगला एक संबंध आला. अगदी अगदी बरोबर. तरी महाराष्ट्र मंडळ फ्रान्स आता या काळात बघितलं तर बरीच कामं करतायत. 2007 पासून आज 2021 सुरू झाले, 14 वर्षात काम केलेली आहेतच. पण या पुढे देखील येत्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्रीयन संस्कृती फ्रान्समध्ये कशी वाढेल किंवा यासाठी काय करता येईल याच्याकडे कसं बघता? खूप विचार येतात. एक तर पॅरिसचा एकंदरच अनुभव हा रोमांचकारी होता. म्हणजे आपण इंग्रजीमध्ये त्याचा एक्साइटमेंट म्हणतो ना, तसा होता सुरुवातीपासून. कारण पॅरिस ही नगरीच अशी रोमांचकारी आहे सगळ्याच बाबतीत. म्हणजे खाणं पिणं बोलणं भाषण वागणं सगळ्याबद्दल अतिशय रोमांच. अजूनही मी आठवलं, आणि बऱ्याच वेळा मी जातो कारण माझा मुलगा तिथेच आहे, त्यामुळे अजूनही त्याच्याशी संबंध तुटलेले नाहीये. पण एक आहे की मराठी संस्कृती म्हणजे नेमकं काय हे आपल्याला एक छानपैकी डिफाईन करावं लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये संस्कृती आली, भाषा आली, उद्योजकता आली, पण त्याच्याबरोबरही इतरही काही आहे. म्हणजे स्पेसिफिकली म्हणायला झालं की केवढी मोठी हिस्ट्री महाराष्ट्राची फ्रान्समध्ये आहे. आणि मला साधारण सांगावंसं नेहमी वाटतं, इव्हन तुझ्यासारख्या तरुण माणसाला की जो फ्रान्समध्ये गेलेला आहे, की मराठी आणि फ्रान्स यातलं पहिलं नातं म्हणजे विदा सावरकर. सावरकरांनी आपल्या बोटीमधून तिथून पळ काढला मार्सेला. एक मोठा मी तो शब्द पुन्हा वापरतोय की रोमांचकारी अनुभव होता. ते रोमांच वेगळे होते, म्हणजे ते एक्साइटिंग होते. नॅशनलिझम त्यावेळेस आपलं ब्रिटिशांचे आपण पारतंत्र्यात होतो, आणि अशा वेळेस त्यांनी जे उडी टाकून जे पलायन केलं किंवा पलायन करायचा प्रयत्न केला, ती जी आपल्याला जी हिस्ट्री आहे ती या संस्कृती किंवा भाषा किंवा उद्योजकता याच्यामध्ये बसत नाही. हे काहीतरी वेगळंच अनुभव आहे. तो अनुभव आपल्याला फ्रान्समध्ये यायला पाहिजे. आमच्या रहमतपूरच्या गावचे एक डॉक्टर वागो परांजपे म्हणून होते, ते पण नंतर 1938 साली फ्रान्समध्ये जाऊन त्यांनी संस्कृतमध्ये सॉर्बॉन युनिव्हर्सिटीमध्ये PhD केली. म्हणजे असे जे आपले आहेत लोक, त्यांचा एखादा आपण असा हिस्टॉरिकल रेफरन्स किंवा हिस्टॉरिकल रिसर्च केला, तो मला खूप करावासा वाटेल. पुन्हा एकदा गेलो फ्रान्समध्ये, किंवा तुझ्यासारख्या यंग मुलांनी तो करावा असं मला नेहमी वाटतं. अगदी अगदी. नाही, खरंच हा इतिहास जो आहे तो फक्त फ्रान्स मधल्या असलेल्या महाराष्ट्रांना माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं व्यवस्थित संकलन व्हावं, हा तुमचा विचार खरंच खूपच चांगला आहे. तर तसाच एक विचार घेऊन विश्व मराठी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे 28 जानेवारी ते 31 जानेवारी. तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? त्याच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? एक तर मला वाटतं की हा एक भन्नाट प्रयोग आहे, आणि त्यांच्या ऑर्गनायझर्सनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. वेबसाईट त्यांची खूप बघण्यासारखी आहे, आणि मला वाटतं तितकीच सुबक, त्या वेबसाईट सारखंच सुबक प्रोग्राम पण होईल अशी मला आशा आहे. आणि सगळ्या जगातल्या महाराष्ट्रीयन लोकांना भारतासहित सगळ्यांना एकत्र बोलवणं आणि याच्याबद्दल चर्चा करणं हे खूप चांगलं वाटतं. आणि मला तर खूप त्याच्याबद्दल अभिनंदन करावं असं वाटतं सगळ्यांनाच, तुला सुद्धा किंवा शशी धर्माधिकारींना सुद्धा की ज्यांनी त्यांच्यात पुढाकार घेतलेला आहे. काही गोष्टी सजेस्ट कराव्याशा वाटतात की संस्कृती भाषा उद्योजकता ह्याच्याबरोबर एक पर्यावरण हा एक विषय फार महत्वाचा आहे की तो आपल्या मेनस्ट्रीम होते, म्हणजे आपल्या नसातून आता वाहतोय. कारण 2020 मध्ये आपल्याला काय झालं माहित आहे, आणि सगळेजण आता पर्यावरणाकडे बघायला लागलेत. शाश्वत विकास आणि शाश्वत विकासाचे आपले जे काही गोल्स आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, त्याच्याविषयी मराठीमध्ये आता चर्चा व्हायला पाहिजे. कारण पुढचे आता कित्येक वर्ष, जवळजवळ 1 दशक आपण या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सकडे वाटचाल करणार आहोत. तर त्याच्याबद्दल बोलणं फार महत्वाचं आहे, कारण ही काही शेवटची पॅन्डेमिक नाही आहे असं मला वाटतं. अजूनही पॅन्डेमिक येणार आहे. आता ह्या चांगल्या क्षणी चांगल्या इंटरव्ह्यूमध्ये असं बोलणं बरोबर नाही, पण आपल्याला खूप संकटाशी सामना करायचा आहे, आणि त्याचा प्रिपेअर्डनेस आपण कसा करावा याच्याही वर्षी चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे नुसतं आपली संस्कृती, आपली भाषा, आपला इतिहास हे न करता आता पुढे मराठी माणसांनी कसं जायचं, आणि त्याच पर्यावरण हा त्याचा पुढे जाणाऱ्यासाठी खूप मोठा संलग्न सब्जेक्ट आहे, तो आपण सब्जेक्ट ह्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे.
असं मला नेहमी वाटतं. अगदी बरोबर. फक्त वर्तमान नाही तर भविष्यात येणाऱ्या ज्या काही घटना आहेत किंवा जे पॅन्डेमिक सारख्या गोष्टी होऊ शकतात त्याचा विचार करता निसर्ग आणि या सगळ्या गोष्टींची तयारी करणे तितकीच महत्वाची आहे. तुम्ही खूप छान मुद्दा मांडलात, तर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खूप वेगळे आणि छान मुद्दे या मालिकेमध्ये मांडले. मला अपेक्षा आहे की ज्या ज्या लोकांनी हे ऐकलेले ते याकडे डोळसपणे बघतील. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आभारी आहे. विश्व मराठी परिषदेसाठी महाराष्ट्र मंडळ फ्रान्सतर्फे मुलाखतींच्या या मालिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत. मी सचिन अनगळ आणि आजचे आपले पाहुणे आहेत रमेश मुळे. नमस्कार मुळेजी, कसे आहात? ठीक आहे, तुम्ही कसे आहात? मी पण एकदम ठीक. तर आपले आजचे जे पाहुणे आहेत रमेश मुळेजी, ते माजी अँबॅसेडर आहेत. 1988 सालापासून ते 2 वर्ष पॅरिसमध्ये होते आणि त्यानंतर 1991 पासून साधारण गेली 30 वर्ष झाले ते पॅरिसमध्येच आहेत. तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा हा प्रवास कसा होता. ते इतक्या वर्षामध्ये मराठी भाषा किंवा मराठी आपल्या महाराष्ट्राशी त्यांनी कसं नातं जपलं आपलं. त्याच्या असं म्हणूया की आपले 2 फेज झाल्या एका दृष्टीने. त्यावेळी 80 आणि 90 सालामध्ये मराठी लोक होते पण इतके जास्त नव्हते त्यावेळी. कारण काय असे की शिक्षण वगैरे करण्यासाठी विद्यार्थी तेव्हा एवढे येत नव्हते. मराठी विद्यार्थी जनरली म्हणजे जे हिंदी विद्यार्थी म्हणजे भारतीय विद्यार्थी जे यायचे त्यांची संख्या फार कमी असते. त्यामुळे महाराष्ट्रीयन कम्युनिटी फारच कमी होती त्यावेळी. आता खूप वाढली आहे आणि परंतु शशी धर्माधिकारी वगैरे लोकांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र मंडळाची मला वाटतं गेल्या 25-26 वर्षापूर्वी स्थापना केली आणि तेव्हापासून असं आहे की नवीन लोक येऊ लागलेले आहेत. आता खूप मराठी लोक फ्रान्समध्ये आले आहेत आणि आणखी असंही झालंय की नोकरीसाठी आलेले लोक आहेत नवीन किंवा शिक्षणासाठी आलेले नवीन विद्यार्थी फरक पडत चाललाय चांगल्यासाठी. त्यामुळे मराठी कम्युनिटी जास्त वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांची आपापली इंटरॅक्शन खूप वाढलेली आहे. त्याचे ते आता शशीनी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे खूप प्रयोग होतात. आता गणपती उत्सव सुरू होतो वगैरे वगैरे आणि खूप खूप चांगले प्रकार सुरू केले. तर जनरली ट्रॅजेक्टरी चांगली आहे. अगदी अगदी बरोबर. आणि आता मला असं विचारायला आवडेल की तुम्ही अँबॅसेडर म्हणून काम केलं, तर अशा विविध देशातल्या इतक्या मोठ्या पदावर काम करताना एकूण मराठी लोकांशी तुमचा खूप संबंध आला असेल, तर त्यांच्याशी काम करताना कसं वाटतं किंवा तो अनुभव कसा होता तुमचा? जेव्हा आपण देशाचं राजदूत असतो तेव्हा फक्त मराठी माणसांचं आपण करू शकत नाही. मी सर्व हिंदुस्थानी लोकांचा प्रतिनिधी होतो. त्यामुळे त्यावेळी मी असं माझ्या मनामध्ये मराठी किंवा कानडी किंवा बिहारी असा भेदभाव करू शकत नव्हतो आणि केलाही नाही. ते झाल्यानंतर साहजिकच मराठी माणसांची जिव्हाळा वाटायचं, कारण मराठी आपण सर्व मराठी आहोत पण कामामध्ये नाही. त्याच्यानंतर जेव्हा आपली खाजगी गोष्टीमध्ये लोकांना भेटण्यासाठी किंवा त्याच्याबरोबर जास्ती मैत्री करण्यासाठी त्यावेळी नॅचरली जे त्या मराठी लोकांपैकी खरं म्हणजे ज्या खूप देशामध्ये मी जेवतो तिथे मराठी लोक जास्ती नव्हते. फ्रान्समध्ये खूप होते पण आता सिरियामध्ये अगदी थोडे म्हणजे नव्हतेच. फिलिपिन्समध्ये थोडे होते कारण विद्यार्थी वगैरे होते. तर जिथे जिथे ते होते तिथे मराठी लोक नॅचरली माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचे आणि विचारायचे की काय आहे आणि त्यांच्या नॅचरली आपुलकी जवळीक निर्माण व्हायची आणि त्यांच्या गोष्टी वगैरे सांगायचे. त्यांची काही दुःख असली ती सांगायची. म्हणजे माझ्याकडून होत असेल निस्तरायला ते मी करत होतो त्यांच्यासाठी. असं झालं. अगदी छान. तर आता मला असं सांगायला आवडेल की येत्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 28 जानेवारी ते 31 जानेवारी विश्व मराठी संमेलन हे ऑनलाईन खूप मोठं संमेलन आम्ही सादर करत आहोत विश्व मराठी परिषदेतर्फे. तर त्याच्याबद्दल 2 शब्द तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. ही कल्पना फारच चांगली आहे. मला वाटतं हे पहिलं विश्व संमेलन नाही, हे दुसरं किंवा तिसरं आहे ना? हे पहिलंच आहे. पहिलंच संमेलन आहे. पहिलंच विश्व संमेलन अशी झालेली आहे
कारण मला माहिती आहे शशी धर्माधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन युरोपमध्ये वगैरे झालेली आहेत. मला आठवते वगैरे. माझ्या मते हा इनिशिएटिव्ह फार चांगला आहे, कारण आता आपले लोक सर्व जगामध्ये गावोगावी गेलेले आहेत. नुसतेच फ्रान्समध्ये तर तुम्ही स्वतः नांदला म्हणजे पॅरिसमध्ये सुद्धा नाही. असं दिसतं की आपले लोक सर्वकडे म्हणजे जस्ट फ्रान्सची उदाहरण घेतलं आणि जर असंच उदाहरण आपण दुसऱ्या देशात घेतलं, समजा ब्रिटनमध्ये बघितलं किंवा इव्हन कंट्री लाईक नेदरलँड्समध्ये बघितलं, अमेरिकेत तर खूपच लोक आहेत, सर्वकडे तर लोक आपले वाढलेले. तर त्यांचा एक नॅचरल अशी अपेक्षा आहे की एक कॉन्टॅक्ट पॉईंट सर्वांचा असावा आणि आपली जी कॉमन हेरिटेज जी आहे त्याच्यामध्ये जरा लोकांनी मिळावं. पर्टिक्युलरली यंगस्टर्स जे नवीन म्हणजे तरुण लोक आहेत आणि जे आता खूप सेटल झाले, तर त्यांची मुलं बाळं वगैरे ज्या देशात जन्मली आहेत त्यांना तर जास्तच वाटतं, कारण ती मुलं बाळं अमेरिकेत जन्मली किंवा फ्रान्समध्ये, तर शिक्षण त्यांना त्या देशामध्ये मिळतं. त्यामुळे मराठी भाषेचे ज्ञान किंवा संस्कृती जे गोष्टी कळायला पाहिजे ते ऑटोमॅटिकली मिळत नाही. त्यामुळे ह्या असा इनिशिएटिव्ह फार चांगला असा आहे की त्याच्यामुळे लोक आजूबाजू सगळ्या देशातल्या लोकांना कळू शकते की काय आहे. थोडा अभिमान वाढेल, थोडा आनंद वाढेल की आपली कम्युनिटी सर्वकडे आहे, चांगलं करते. आणि माझं एकच आहे की महाराष्ट्राची उन्नती आणि महाराष्ट्र मंडळाचं सर्व चांगलं आहे, पण आपण हे एक गोष्ट विचारता कामा नये की हे सर्व आपण एक भारतीय घटक आहोत. महाराष्ट्र हा एक भारताचं आहे, हे कधी विसरता कामा नये. आणि या जनरल ज्याच्यामध्ये जेवढं आपण महाराष्ट्रासाठी करू शकतो तेवढंच आहे. आणि म्हणून हे संमेलन जे आहे ही एक फार चांगली इनिशिएटिव्ह अशी गोष्ट माझ्या मते आहे. म्हणून मी त्याला खूप यश विश करतो आणि म्हणतो की खूप लोकांनी त्याच्यात सहकार करावा, पुढाकार घ्यावा आणि हे पहिलंच संमेलन शेवटचं न ठरता खूप अशी व्हावी असं मला, अशी माझी भावना आहे आणि सदिच्छा आहे. अगदी खूप खूप धन्यवाद रमेश मुळेजी, तुमच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तुमचे पण नमस्कार.